आज मी इथे सावजी मटणाची भाजी बनवलेली आहे, अगदी सावजी पद्धतीने। आमच्याकडे सावजी म्हणजे कोष्टी म्हणतात, ते लोक जेवणातच खूप छान तरवेज असतात। त्यांच्या हातच्या साध्या मसाल्यातली भाजी किंवा बिना मसाल्याची भाजीसुद्धा चवीला उत्तम अशी लागते। तर इथे आज मी त्यांच्याच पद्धतीने म्हणजेच मी आमच्याच पद्धतीने मटण कसं केलेलं आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहे। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे मटणाची भाजी बनवलेली आहे। तर सगळ्यात आधी मटणासाठी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 इंच खोबऱ्याचा तुकडा म्हणजे सुक्कं खोबरं घेतलं आहे, त्याला गॅसवर ठेवून दिलेलं आहे, अशी जाळी ठेवली त्यावर ठेवले आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे अर्धे अर्धे कापून ते पण ठेवले। तर सगळ्यात पहिले खोबरे आहे ते लवकर भाजलं जातं, कारण की खोबऱ्यात असतं तेल, तर ते आग पकडतं। तर अशा प्रकारे याला मंद आचेवर पहिले थोडं भाजून घेतलं, फास्ट गॅसवर केलं। थोडं आग पकडली तर घाबरायचं नाही, त्याला विझून घ्यायचं। खोबरं झालेलं आहे, त्यानंतर कांदे पण होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे बाकीचे मसाले घेऊन घेऊया। तर इथे मी 12-13 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, 3 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, छान तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, धुवून स्वच्छ अशा। त्यानंतर जे खोबरं आपण भाजलं होतं त्याचे पण रफली चॉप तुकडे केलेत आणि ते सुद्धा घालून घेते आहे। याचा थोडा काळसरपणा येतो, पण चव खूप छान लागते आणि रंगसुद्धा खूप सुंदर दिसते। आता हे जे कांदे झालेले आहेत, कांद्याला पण रफली चॉप करून ते पण घालून घ्यायचे आपल्याला आणि याला छान असं वाटून घ्यायचं आहे। गावाकडे आमच्याकडे मटणाची भाजी किंवा चिकन वगैरे बनवते तर पाट्यावर वाटला जातो वाटण, म्हणजे मसाला इतका सुंदर लागतो, खूप छान। आता गॅसवर गंज ठेवलेला आहे, त्यात 2 माप तेल घातलेलं आहे आणि जेवढंही आपण मसाला वाटलेला आहे तो पूर्ण घालून घेतला आहे। मसाल्याचा रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे। 2 मिनटं तेलातच याला होऊ द्यायचं, म्हणजे तो त्यातला जो कच्चा फ्लेवर आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचा तो निघून जातो आणि खूप छान असा सुगंध येतो, घरभर सुगंध खूप छान येतो त्या मसाल्याचा। आता इकडे मी मटण घेतलेलं आहे, 1.5 पाव मटण घेतलेलं आहे। त्याला स्वच्छ साफ करून घेतलं, तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पीसेस करून घेतले, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या। त्याला 2 पाण्याने धुवून घेते। इकडे मसाला पण रेडी झालेला आहे। आता मसाला झालेला आहे त्यात मी मटण घालून घेते आहे। तर इथे मी मटण घालून घेते आहे। ही भाजी जेवढी थंड म्हणजे मंद आचेवर शिजेल तेवढं खूप छान अशी भाजी शिजते आणि खूप छान अशी चव येते। तर मसाल्यात हे मटण पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि झाकून 2 मिनटं मीडियम ते स्लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे खूप छान असं शिजतं आणि चव पण खूप छान येते। आता झाकण ओपन केलं आहे, एकदा परत घोटून घेते आहे त्याला व्यवस्थित, बघा मस्त दिसतं आहे, सुगंध पण खूप छान येते। आता सुके मसाले घालते आहे, अर्धा चमचा हळद, 1.5 ते 2 चमचे मी तिखट घातलेला आहे इथे आणि मीठ आपल्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मी इथे 1.25 चमचा मीठ घातलेला आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता। ते सुके मसाले घातलेले आहे, त्यानंतर याला व्यवस्थित असं फिरून घ्यायचं। फिरवल्यानंतर खूप छान सुगंध यायला लागलेला आहे, अप्रतिम असा सुगंध। अगदी साधे मसाले, बेसिक मसाले आहेत, पण भाजी इतकी चविष्ट झालेली आहे की खूप छान, आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। त्याचबरोबर याला आता झाकून मी मंद आचेवरच शिजू देणार। मटणची भाजी जेवढी मंद आचेवर, मटणची असो की मसाल्याची असो की कुठली पण भाजी असो, जेवढी मंद आचेवर शिजते तेवढी ती भाजीला खूप छान लागते। झाकून मी 2 मिनटं शिजू दिली आहे, परत झाकण ओपन केलं आहे, बघा किती छान दिसते आहे। आता याला घोटून घ्यायचं व्यवस्थित, असं थोडं तळायला लागलेलं आहे पण काही फरक पडत नाही, बघा किती मस्त दिसते, खूप सुंदर असं तोंडाला पाणी येत होतं, कधी शिजते आणि कधी खायला मिळते अशी झालेली होती हालत। आता काय केलं, परत झाकण झाकलं आणि मी वरती झाकणावरतीनं पाणी टाकलेलं आहे। तर काय होतं, खालच्या गरमीमुळे, खालच्या हीटमुळे वरचं जे ताटलीतलं पाणी आहे ते तापतं आणि आपण जर गरम पाणी भाजीत घातलं तर भाजी लवकर शिजते पण आणि चवीला पण खूप छान लागते। तर आता ताटलीचं पाणी गरम झाले, बघा बबल्स आले, म्हणजे ताटलीतलं पाणी छान गरम झाले। ते पाणी मी भाजीत ओतून घेतलं आहे आणि एकदा फिरवून घेते आहे। अशी ही प्रोसिजर मी 2 ते 3 वेळा करते आहे, म्हणजे मला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार मी करून घेते। कारण की मी रस्सा म्हणजे मटण किंवा चिकनची भाजी झाली तर कधी कधी अशी करते, कारण की चव खूप छान येते, स्पेशली मटणच्या भाजीला तर करतेच करते। परत मी एकदा पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे भाजी पण छान शिजते आणि लवकर पण शिजते, चव पण खूप छान येते। परत एकदा करून घेतलेलं आहे। आता पाणी तापलेलं आहे, थोडं जास्त नाही पण थोडं तापलेलं आहे। आता परत मी घालून घेते आहे
तर मला पुरेसा रस्सा झालेला आहे. आता मी एकदा परत मिक्स करून घेते आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर छान खदा शिजू देणार आहे याला. खूप छान अशी भाजी शिजत पण आलेली आहे. मंद आचेवर रस्सा पण एकदम पातळ नाही, घट्ट नाही, व्यवस्थित असा रस्सा पण झालेला आहे. सुगंध खूप छान येतो आहे मटणाच्या भाजीचा. आता यात कोथिंबीर घालायचा 5 मिनटानंतर. आता याच्यावर झाकून देते, 5 मिनटं खदा शिजू देते. शिजून झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि गरम मसाला घालायचा आणि भाजी आपली रेडी. तर बघा किती मस्त तर्री आलेली आहे, चवीला खूप छान मस्त अशी दिसते. आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.